शेतकरी बांधवांसाठी सर्वात मोठी खुशखबर, एकाच वेळी बँक खात्यात जमा होणार तब्बल 4,000 रुपये। आता काय आहे ही बातमी, लगेच पहा। नमस्कार शेतकरी मित्रांनो, राज्यातील सर्व शेतकरी बांधवांसाठी आजच्या मुहूर्तावर अत्यंत दिलासादायक देणारी एक बातमी समोर आलेली आहे। आपल्या महाराष्ट्र सरकारने सुरू केलेल्या नमो शेतकरी महासमाधी योजनेचा 9वा आणि 10वा हप्ता एकत्र जमा करण्याचे आदेश इथे देण्यात आलेले आहे। तर तब्बल आज शेतकरी बांधवांच्या खात्यात 4,000 रुपये जमा होणार आहेत। म्हणून म्हणजे 9वा हप्ता 2,000 आणि 10वा हप्त्याचे 2,000 असे मिळून 4,000 रुपये थेट शेतकरी बांधवांच्या खात्यात जमा होणार आहेत। ज्या शेतकऱ्यांचे आधार कार्ड बँक खात्याशी लिंक आहे आणि ई-KYC पूर्ण आहे, अशा सर्व शेतकऱ्यांच्या खात्यात पैसे जमा होण्यास सुरुवात झालेली आहे। आता या योजनेचा हप्ता तुमच्या खात्यात जमा झाला का नाही हे मोबाईलवरून घरबसल्या कसे चेक करायचे हे आपण जाणून घेऊया। विशेष म्हणजे पात्र शेतकऱ्यांची नवीन यादी इथं देवेंद्र फडणवीस साहेबांनी जाहीर केलेली आहे। या निर्णयामुळे राज्यातील लाखो शेतकरी बांधवांना खूप मोठा आर्थिक दिलासा मिळालेला असून आजच्या मुहूर्तावर पैशाचे वितरण प्रक्रिया अधिकृतपणे सुरू झालेली आहे। आज कोणत्या जिल्ह्यातील शेतकऱ्यांना हे पैसे मिळणार आणि कोणते शेतकरी यासाठी पात्र ठरेल याची संपूर्ण माहिती या यादीमध्ये देण्यात आलेली आहे। त्यामुळे तुमचं नाव यादीत असेल तर थेट डीबीटीद्वारे तुमच्या खात्यामध्ये याची पैशाची रक्कम जमा होणार आहे। केंद्र आणि राज्य सरकारच्या माध्यमातून ही एक मोठी घोषणा करण्यात आलेली असून गेल्या अनेक महिन्यांपासून ज्या हप्त्याची शेतकरी वाट पाहत होते, आता त्या पूर्णविराम मिळालेला आहे। आता ही यादी कुठे आणि कशी पाहायची आहे? सरकारच्या नियमामुळे शेतीची कामे आणि दैनंदिन गरजासाठी शेतकऱ्यांना खूप मोठी मदत होणार आहे। ज्या क्षणाची शेतकरी बांधव गेल्या अनेक दिवसांपासून वाट पाहत होते, ती प्रतीक्षा आता कायमची संपलेली आहे। पण शेतकरी मित्रांनो, एक गोष्ट लक्षात ठेवा, या योजनेचा लाभ मिळवण्यासाठी ई-KYC प्रक्रिया पूर्ण करणे गरजेचे आहे आणि तुमच्या बँक पासबुकला आधार लिंक सुद्धा अत्यंत आवश्यक आहे। ज्यांचे बँक खाते आधारशी लिंक नसेल त्यांना पैसे जमा होण्यात अडचण जाऊ शकते। म्हणून तर तुमचे काम बाकी असेल तर लगेच बँकमध्ये जाऊन बँक सेंडिंग पूर्ण करून घ्या, जेणेकरून भविष्यात जे काही हप्ते मिळतील हे तुमच्या थेट डीबीटी खात्यामध्ये इथे जमा केले जाईल। आता सर्वात महत्त्वाचा प्रश्न, यादीत नाव तुमचे कसे पाहायचे आहे आणि आज नेमक्या कोणत्या जिल्ह्यांमध्ये कोणत्या शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये पैसे जमा होणार आहेत हे सविस्तर जाणून घेऊया। खुद मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिलेल्या माहितीनुसार पारदर्शकतेसाठी आणि बँकिंग व्यवहाराच्या सुरक्षिततेसाठी सरकारने काही महत्त्वाचे नियम लागू केलेले आहेत। यामध्ये मुख्यप्रमाणे आता कुटुंबातील वार्षिक उत्पन्नाची मर्यादा आणि पात्रतेचे निकष तपासले जात आहेत। ज्यांचे उत्पन्न ठरवून दिलेल्या क्षमतेपेक्षा जास्त आहे, अशा शेतकऱ्यांचा लाभ काही काळासाठी रोखण्यात आलेला असून वेळेवर गरजू आणि अल्पभूधारक शेतकऱ्यांनाच हे पैसे दिले जात आहे। आता सर्वात महत्त्वाची बातमी म्हणजे निधी वितरणच्या पहिल्या टप्प्यांमध्ये पुणे, नागपूर 2 जिल्ह्यांमध्ये पैसे जमा होण्याची प्रक्रिया वेगाने सुरू झालेली आहे। कोणत्या यामध्ये? पुणे आणि नागपूर या भागातील अनेक शेतकरी बांधवांच्या खात्यात 4,000 रुपये म्हणजे नमोचा 9वा हप्ता 2,000 आणि 10वा हप्ता 2,000 असे मिळून एकूण 4,000 रुपये प्रशासनाने हे कायमचे थेट जे काही पैसे आहेत ते डीबीटीद्वारे पाठवलेले आहेत। आता यासोबतच नाशिक, सातारा, सोलापूर आणि सांगली या जिल्ह्यातील पात्र शेतकरी बांधवांसाठी सुद्धा खूप मोठी आनंदाची बातमी समोर येत आहे। ही रक्कम थेट बँक खात्यात जमा होत असल्यामुळे शेतकऱ्यांसाठी लागणाऱ्या शेतीसाठीचा खर्च चिंता आता मिटलेली आहे। याच प्रक्रियेत गडचिरोली आणि चंद्रपूर या दोन्ही जिल्ह्यातील शेतकऱ्यांच्याही खात्यामध्ये आजच्या मुहूर्तावर मोठा दिलासा देण्यात आलेला आहे। बँकेत गर्दी करू नये यासाठी प्रशासनाने आधीच नियोजन केले आहे, कारण आता पैसे जे आहे ते थेट लाभार्थ्यांच्याच खात्यामध्ये इथं येत आहे। इतकेच नाही तर धुळे आणि नंदुरबार जिल्ह्यातही सुद्धा प्रक्रिया वेगाने सुरू करण्यात आलेली आहे। आता याच दिवशी म्हणजे आजच्या दिवशी वितरित होत आहे असल्यामुळे शेतकरी बांधवांची आर्थिक नियोजनासाठी मोठा दिलासा इथं मिळतोय। त्याचबरोबर वाशिम आणि वर्धा या जिल्ह्यांमध्ये सुद्धा पैशाचे वितरित करणे लवकरात लवकर पूर्णपणे सुरू होण्याची प्रक्रिया इथे सुरू झालेली आहे।
प्रशासनाची पातळी पूर्ण कामे अगदी वेगाने सुरू आहेत. आणि आणखी एक अत्यंत महत्त्वाची बातमी शेतकरी मित्रांनो, जर तुम्ही PM किसानचा 23 हप्ता जर तुम्हाला मिळालेला असेल तरच तुम्हाला नमो शेतकरी महासन्मान निधी योजनेचा 9वा आणि 10वा हप्ता हे थेट तुमच्या खात्यामध्ये तर जमा होईल, अशी महत्त्वाची माहिती JK देवेंद्र फडणवीस यांनी दिलेली आहे. म्हणजे ज्यांना कोणाला PM किसानचा 23 हप्ता इथं जमा झालेला आहे तर अशा शेतकरी बांधवांना 2 हप्ते एकत्र 9वा आणि 10वा हप्ता जे की शेतकरी बांधवांच्या या जिल्ह्यांमध्ये जमा होत आहे. आता अकोला आणि पालघर या जिल्ह्यांमध्ये हप्त्याचे पैसे जमा होण्याची प्रक्रिया वेगाने सुरू करण्यात आलेली आहे. टप्प्याटप्प्याने राज्यातील 36 जिल्ह्यांमध्ये सुद्धा पूर्ण केले जाणार असून पात्र शेतकरी बांधवांना खूप मोठा आधार देण्यात आलेला आहे. आता कोणत्याही अफवावर विश्वास ठेवू नका, केवळ अधिकृत सरकारी माहितीवरच विश्वास ठेवा, जेणेकरून कोणत्याही व्यवस्थापन किंवा दलाल तुमची फसवणूक करू शकणार नाही. याच प्रक्रियेत जळगाव आणि भंडारा या जिल्ह्यांचाही समावेश आलेला असून शेवटच्या टप्प्यात जिल्ह्यातील पात्र शेतकऱ्यांच्या खात्यात निधी जमा करण्यास प्राधान्य देण्यात आलेले आहे. हे पैसे टप्प्याटप्प्याने वितरित केले जात असून याची e-KYC पूर्ण करणे गरजेचे आहे. ज्यांनी e-KYC पूर्ण केली तर अशा शेतकरी बांधवांना या योजनेचा आणि याचा लाभ त्यांच्या खात्यामध्ये जमा केले जाईल. आता सर्वात महत्त्वाची गोष्ट म्हणजे जर तुम्ही अजूनही पैशाचा मोबाईलवर SMS आला नसेल तर शेतकरी मित्रांनो घाबरून जाऊ नका, थोडा संयम ठेवा. अनेकदा सर्व्हर डाऊन असल्यामुळे किंवा तांत्रिक अडचणीमुळे मेसेज यायला उशीर होतो, पण खात्यामध्ये जमा झालेले असू शकतात. म्हणून तुम्ही थेट बँक खात्यात शाखेत जाऊन बँक पासबुकवर प्रिंट किंवा त्याचं जे काही तुम्हाला प्रिंटआउट काढून घ्या किंवा बँक खात्यामध्ये तुमचे पैसे आले का लगेच तपासा. कारण अनेक शेतकऱ्यांच्या बाबतीत SMS येत नाहीत. काय होते, बरेच वेळा त्यांची मोबाईल नंबर इथं चेंज झालेले राहते, त्यामुळे त्यांना बँकेचा SMS येत नाही, सर्व्हर डाऊन राहते. अशाच मुळीच कारण नाही. आता सरकारच्या निर्देशानुसार सर्व पात्र शेतकऱ्यांच्या खात्यात पैसे पोहोचणे हाच मुख्य उद्दिष्ट आहे. आता बँकेचे सर्व्हर तात्पुरते त्याचप्रमाणे सुरळीत झाल्यानंतर यांच्या बँक खात्याचा SMS तुम्हाला लगेच येईल. आता तुमच्या बँक पासबुकला तुमचं आधार लिंक आहे की नाही लगेच चेक करा. त्यांना DBT लिंक नसेल तर DBT लिंक करून घ्या. आता सर्वात महत्त्वाची गोष्ट म्हणजे या योजनेचा लाभ खालील 12 बँक खात्यांमध्ये जे की पैसे आज टाकण्यात आलेले आहे. आता यामध्ये कोणकोणत्या बँक आहे, यामध्ये स्टेट बँक ऑफ इंडिया, HDFC बँक, यानंतर इंडियन पोस्ट पेमेंट बँक, कोटक महिंद्रा बँक, जिल्हा मध्यवर्ती बँक, जिल्हा सहकारी बँक, बँक ऑफ इंडिया, बँक ऑफ महाराष्ट्र, ICICI बँक, ॲक्सिस बँक, त्यानंतर कॅनरा बँक, पंजाब नॅशनल बँक. तर आता या 12 बँक खात्यांमध्ये जे की पात्र शेतकरी बांधवांच्या खात्यामध्ये पैसे तर जमा होत आहे. आता असं नाही की याच बँक खात्यांमध्ये तुमचे पैसे तर येतील. ज्या बँक पासबुकला तुमचं आधार लिंक आहे तर यामध्ये सुद्धा तुम्ही चेक करा की तुमचे पैसे आले का. आता या बँक खात्यांमध्ये शेतकरी बांधवांच्या खात्यामध्ये प्राधान्य देऊन पैसे जमा होत आहे. त्याचप्रमाणे शेतकरी मित्रांनो, आजच्या व या वितरणामुळे शेतकऱ्या कामासाठी लागणारे बियाणे, खते, त्याचप्रमाणे फवारणीसाठी लागणारे औषधी यासाठी तुम्ही ही जी खरेदी करू शकता. आपले बँक खाते नेहमी चालू ठेवणे आणि नियमांचे पालन करणे आपल्या फायद्याचे ठरेल. काही अडचणी असल्यास थेट बँकेशी संपर्क साधावा. शेवटी सर्व शेतकरी बांधवांसाठी आपला मोबाईल नंबर, आधार कार्डशी लिंक खात्री करून घ्या. कारण नमो शेतकरी महासन्मान निधी योजना आणि PM किसान योजनेचे पैसे एकत्र मिळणार होते, पण काही कारणामुळे फक्त PM किसानचाच हप्ता 23 हप्ता इथं जमा करण्यात आला. आता मात्र नमोचा 9वा आणि 10वा हप्ता एकत्र मिळणार आहे, त्यामुळे काळजी करण्याची आवश्यकता नाही. आता या संदर्भात काही अडचण असेल तर कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा. अशाच नवीन अपडेट्स आणि महत्त्वपूर्ण माहितीसाठी आपल्या चॅनलला तुम्ही सबस्क्राईब करून ठेवा. अशाच प्रकारचे अपडेट्स आणि नवीन व्हिडिओज तुम्हाला बघायला मिळतील. जर व्हिडिओ आवडलास लाईक, कमेंट आणि पैसे आले नसतील तर घाबरू नका. येत्या 3 ते 4 दिवसांमध्ये तुमच्या खात्यामध्ये देखील पैसे तर जमा केले जाईल.